नवी मुंबई विमानतळावर प्रवासी विमानाला वॉटर कॅनन सलामी दिली जाणार आहे। विमानासह पायलटचं स्वागत होणार आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी साहिल रेळेकर यांनी। पाहूया। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीला आपण पाहतोय दिवसेंदिवस वेग येत चाललाय। सिग्नलची कामं असतील तसंच रनवेची कामं असतील ही अत्यंत युद्ध पातळीवर सुरू आहेत। एक अत्यंत आनंदाची एक बाब म्हणावी लागेल। आज एक या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या या धावपट्टीवर प्रवासी विमानाचे या ठिकाणी आगमन होणार आहे। एक जबरदस्त लँडिंग या ठिकाणी केलं जाणार आहे। हे विमान आल्यानंतर त्या विमानाचं स्वागत कशा पद्धतीने होणार आहे याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। साधारणपणे दुपारी 1:15च्या सुमारास या ठिकाणी इंडिगो एअरलाइन्सचं या ठिकाणी विमान लँड होणार आहे। तर हे विमान या ठिकाणी आल्यानंतर वर्तुळाकार या ठिकाणी एक विमानतळाला फेरी मारण्यात येणार आहे यू टर्न आकारामध्ये। त्यानंतर या विमानाला वॉटर कॅनन अर्थात एक पाण्याची सलामी दिली जाणार आहे। आपण पाहिलं की ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी जेव्हा लष्कराचं C-295 हे विमान लँड झालं होतं त्यावेळेला त्या विमानाला वॉटर कॅनन देण्यात आली होती। त्याप्रमाणेच आज या विमानाला पाण्याची सलामी दिली जाणार आहे। त्यानंतर हे विमान या धावपट्टीवर आणलं जाईल। त्याचबरोबर पायलटचं स्वागत केलं जाणार आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतोय अशी मोठी गर्दी जमलेली आहे विमानतळाच्या या विमानाच्या स्वागतासाठी। तर आपण पाहतोय साधारणपणे पुढच्या काही मिनिटातच या ठिकाणी प्रवासी विमानाचे या विमानतळावर आगमन होणार आहे। सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। तर या विमानतळाच्या नामकरणासाठी निश्चितच लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव जो मंजूर झाल्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे। तसंच या परिसरातील युवकांना म्हणजे स्थानिक प्रकल्पग्रस्त असतील किंवा भूमिपुत्र असतील त्यांच्या रोजगाराला निश्चितच प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन आमदार महेश बालदी यांनी दिलेलं आहे। साहिल रेळेकर, जय महाराष्ट्र न्यूज, पनवेल।